अभंग समजा कठीण आहे, पण थोडा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करूया आपल्या वेळेमध्ये. नाही तर 2-4 दिवस पाहिजे वेळ. या अभंगामध्ये तुकोबारायांनी देव कुठे राहतो हे सांगितलं. आणि आपण त्या दिवशी अशी एक कल्पना मांडली होती की बहुतेकांना अशी शंका येत असते, किंवा देव खरं असेल का, असेल तर कुठे असेल, तो काय करत असेल, कसा असेल, असे प्रश्न निर्माण होऊ नाही शकत का? आपला संत वचनावर विश्वास आहे, देव आहे, यात काही शंका नाही. पण तो कसा असेल, कसा असू शकतो, कुठे राहतो, असे प्रश्न आपल्या समोर उद्भवू नाही शकत का दादा? उद्भवू शकते ना. चांगल्या असे प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होऊ शकतात. एक राजा होता आणि तो राजा चातुर्मासामध्ये पुराण ठेवायचा. ते त्याच्या घराण्यामध्ये वाडवडिलांपासून चालत आलेली एक परंपरा होती. चातुर्मासाला 4 महिने पुराण ठेवायचं. आणि याही राजाने आपल्या वडिलांची परंपरा म्हणून चातुर्मासात पुराण ठेवलं. त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता, परंतु आता घराण्यात चालत आलेली परंपरा आहे, त्यामुळे तो ठेवायचा. ऐकणारे ऐकायचे, निघून जायचे. ब्राह्मण आपलं काम करायचे, पुराण सांगायचे, बरोबर वेळेवर यायचे, वेळेवर ते पुराण संपवायचे. श्रोते मंडळी जे येत होती ते आपले पुराण श्रवण करायचे, निघून जायचे. राजा काही तिथे बसायचा असा काही नियम नव्हता त्याचा. पण एक दिवस तो अनाशय, त्याला वेळ असल्यामुळे तो पुराण श्रवण करण्याकरता बसला. आणि त्यावेळेला पुराण संपलं तेव्हा तो राजा त्याला विचारतो की पुराण बुवा तुम्ही याच्यामध्ये काय सांगता हो? महाराज मी काय सांगणार, जे पुराणात आहे ते सांगतो. म्हणजे पुराणामध्ये काय आहे? पुराणामध्ये 18 पुराण हरीचे गाते, 18 पुराण हरीचे कारण 18 पुराण हरिगाती 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ही आपल्या भारतीय वाङ्मय संपत्ती आहे आणि हे मुख्य आहे. 4 वेद आहे, शास्त्र 6 आहे आणि पुराण 18 आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. शास्त्र 6 आहे. कपिलस्य, कणादस्य, गौतमस्य, पतंजली, व्यासस्य, जैन सर्व शास्त्रांना चढवले.
कपिलांचं सांख्यशास्त्र आहे, गौतमांचं न्यायशास्त्र आहे, कणादांचं वैशेषिक शास्त्र आहे, पातंजलींचं योगशास्त्र आहे, जैमिनीचं पूर्वमीमांसा शास्त्र आहे आणि व्यासांचं उत्तर मीमांसा शास्त्र, त्याला ब्रह्मसूत्र असं म्हणतात. असे शास्त्र 6 आहे आणि 18 पुराण आहे. मध्वयम भाद्वयम तैलव्रत्रम व चतुष्टयम नालिंबाग्नि पुराणानि पुष्कम गारुडन्यवच. म्हणजे मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण. बरोबर झाले ना दादा? ऐकायला जास्त असे 18 पुराण. जरी पुराण 18 असले, शास्त्र 6 असले आणि वेद जरी 4 असले तरी त्याचा समन्वय एकच आहे.